चेंडूवर गोलंदाज पाहिलं तर गोलंदाज नाव योगेश. पहिलाच चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. दुसऱ्या चेंडूवर बॅक टू पवेलन डग आउट. कम ऑन डीजे. चला धन्यवाद. भगवान नाईक यांचे सुपुत्र योगेश नाईक पाहिलं तर गेल्या वर्षी काय पराक्रम केलं होतं. तर झिराड इथे 5 चेंडूवर 5 झलकावलं होतं 6 षटकार. परंतु इथे काय झालं या पली ग्राउंडवर दुसऱ्या चेंडूवर डगआउट झालं जुरैया धावेवर. एकीकडे पाहिलं तर एक दिवस असतं पण तो आज योगेश नाईक याचा दिवस पाहायला मिळत नाही. हे कारण आज डगआउट होतोय. नवीन फलंदाज चेतन येतोय. पहिल्या मॅचचा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा सारळ योगेश नाईक होता. सारळ संघाचा होता. परंतु त्यानंतर आता इथे योगेश नाईक हा बाद झाला. आता मॅन ऑफ द मॅचचा अनिकेत बाद झाला. सॉरी. चला 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 एक सॉरी कारण कर्णधार स्वतः आहे योगेश नाईक गोलंदाच्या भूमिकेमध्ये. बरोबर आत्ता समजलं. कारण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय तो म्हणजे चेतन. अनिकेत बाद झालं. चेतन येतोय. दोन चेंडूंचा खेळ होते अजून सुद्धा येणारे पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी अप्रतिम आहे ती म्हणजे योगेश नाईक याची. सुरुवात अप्रतिम करून दिली आपल्या संघाला ध्रुव 11 श्री पाथरदेवी वरंडेपाडा संघाला. कारण पहिलं पाहिलं तर आपल्याकडे क्षमता आहे आणि तो ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहे तो म्हणजे योगेश नाईक. खेळण्यासाठी पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू. चेंडू मिडॉन ट्रॅव्हलर होणार. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फील्ड होणार. जवळपास पाहिलं तर एकच धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने श्री गणेशा करतोय तो म्हणजे जवळपास विघ्नेश 11 स्टार ताडवागळे बस संघ. पहिल्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आला होता योगेश नाईक. योगेश नाईक पहिल्या मॅचचा सारल संघाचा योगेश नाईक आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. टॉस बॉक्सवर येऊन घेऊन जायचा आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. जवळपास काय 3 चेंडूंचा खेळ होतोय. धाव संख्या लागते धापल करते ती फक्त 1. पुन्हा एकदा योगेश नाईक ऑन द फायर.
चला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली धापालकावरती 11. त्यामध्ये पाहिलं तर योगेश नाईक याची गोलंदाजी पाहिली तर एक गडी बाद सुद्धा केलं. नवीन गोलंदाज चला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. नवीन गोलंदाज कोण येतोय? संजय. संजय येतोय गोलंदाजी मार्फत. चला वेळ लावू नका खेळमध्ये. संजय नाईक आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. चेंडूला दिलाय दिशा. चेंडू जाणार थर्ड मॅन शॉर्ट बॅक कडे. सीमा पार 4 धावेसाठी. नो चेंडू सुद्धा आहे. 4+1 एकूण 5 धावा येणार. कमॉन डीजे. चला धन्यवाद. 106 चौकार झाले. 9 चेंडू असतील ती म्हणजे 19 9 चेंडू लागले ती या टुर्नामेंट मध्ये. पाहिलं तर धरणी गोजी सांगत आहेत एक रेकॉर्ड. आणि या 5 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धापालकावरती ती म्हणजे जवळपास 16. काहीसा पुन्हा एकदा समीकरण पाहायला मिळतोय. कारण एक हलकासा समीकरण पुन्हा. परंतु पाहिलं तर पुन्हा एकदा रणगतीमध्ये एक 4 धावेनंतर फ्रेट सुद्धा. फ्रेटचा सुद्धा फायदा मिळणार का? कारण येणारा चेंडू फ्रेट आहे. कारण स्ट्राईक एंडवर करते तो स्ट्राईक आहे तो म्हणजे चेतनच्या माध्यमातून 1 डाऊन साठी गेलेला आहे. वरंडे पाडा या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. सॉरी ताडवागली संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 6 धावा मिळणार. कमॉन डीजे. लक्षण होतं परंतु काय चेंडू फेकला गेला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. कारण जवळपास या 6 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल धावल करते ती म्हणजे 22. पुन्हा एकदा चेतन ऑन द फायर पाहायला मिळते. विघ्नेश 11 स्टार ताडवागले बस संघाकडून. काहीसा समीकरणामध्ये फेरबदल करत असताना चौका षटकाच्या माध्यमातून फलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा तीच दिशा पाहायला मिळणार पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवला जातोय. फील्ड होतोय कारण चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली 22. 2 चेंडूंचा खेळ होतोय. अप्रतिम पहिल्या 2 चेंडूवर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. चेतनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर पाहिलं तर षटकार आला. पण तो तितकाच गोलंदाजी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी कारण चेंडू सुद्धा निर्धाव टाकतोय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज चेतन. पुन्हा एकदा हवा व्यापार करण्याच्या प्रयत्नात चेंडू कव्हर दिशेमध्ये जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. 1 धाव पूर्ण. बॉलची फेक होतोय. बॉलकडून क्षेत्ररक्षण होतोय अप्रतिम परंतु 1 धाव मिळणार. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 23. काही समीकरणाचा आज पाहिलं तर नवना शेठ आज कमिटीच्या माध्यमातून असणार. कालचा दिवस संघ खेळला गेला बसनेवाडी संघ पण तो आज कमिटीच्या माध्यमातून असेल कारण त्यांची आज जर्सी पाहायला मिळणार कमिटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज चेतन. पुन्हा एकदा हवाई पार करण्याच्या प्रयत्नात सूरज हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेमध्ये परंतु 1 धाव पूर्ण. दुसरी सुद्धा धाव पूर्ण होतोय. काहीसा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही परंतु तितकाच पाहिलं तर एक फटका हवाई पार करण्याच्या नादामध्ये 2 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली धापालकावरती 25. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल तर म्हणजे सूरज विघ्नेश 11 स्टार ताडवागले बस संघाकडून पाहायला मिळतो हा फलंदाज. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय दणदणीत चौकार. 4 धावांसाठी कमॉन डीजे.
डीजे ऑपरेटर सुद्धा आता लव्ह स्टोरी सॉंग्स लावण्यामध्ये माहीर ठरलेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली धाबल करते 29. कारण पाहिलं तर संजय याच्यावर ऑन द फायर करण्यामध्ये मारी ठरतोय. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला, चेंडू फेकला गेला, ब्रह्मास्त्र फेकलं गेलं आणि दुसरं षटक हे प्रगतीपथावरचं समाप्त झालं. कारण 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये 29 धावा धापलकावरती लागली. कारण येणारे अजून सुद्धा 12 चेंडू असतील. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर योगेश नाईक याला 11 धावा गेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर संजय याला 18 धावा गेल्या. काहीसा समीकरण पाहिलं तर 7 धावीच्या मधील सरासरी असेल मधल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन येणार, तो म्हणजे ध्रुव 11 श्रीपात्र वरणपाड्याकडून कोण येणार वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक फेकण्यासाठी. कारण तितकाच पाहिलं तर फलंदाजी अप्रतिम आहे सूरजच्या आणि चेतनच्या माध्यमातून. पहिला गडी बाद झाला अनिकेत 0 या धावेवर, परंतु त्यानंतर कमबॅक काय केलं या विघ्नेश शिलवण स्टार ताडवागली बस संघाने. कारण त्यांच्यामध्ये फलंदाजी पाहिलं तर सूरज आणि चेतन सारखं फलंदाज आक्रमक आहेत, त्यांच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली. परंतु तितकाच पाहिलं तर वैयक्तिक पहिलं सांगिक तिसरं षटक घेऊन येणार विजय येतोय. विजय नाईक आहे. यामध्ये पाहिलं ध्रुव 11 श्री पात्रदेव वरंडपाड्यामध्ये पाहिलं तर सर्वचे सर्व आडनावाने नाईकच आहेत. एकही कोणीही वाघमारे कोणीही जाधव का असं पाहायला मिळत नाही, सर्व नाईकच आहेत. ते म्हणजे वरंडेपाड्या संघाकडे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. कारण विजय नाईक येते गोलंदाज, परंतु स्ट्राईक एंडवर पाहिलं तर चेतन आहे, ज्याच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन द फायर होणार का? कारण ज्याच्या माध्यमातून मागचा षटक जो फेकला गेला होता संजय नाईकच्या माध्यमातून 18 धावा दिल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडूचा फायदा घेतला डीप मिड विकेट वरून खणखणीत षटकार. कमॉन डीजे. डीजे कोई मिल गया. पाहिलं तर कोहोना प्यार ही यामधलं गाणं वाजवलं गेलं. हमेशा पटेल, ऋतिक रोशन यांच्या माध्यमातून एकेकाळी पाहिलं तर अप्रतिम असं सॉन्ग गाजलं गेलं होतं. पण तो तितकाच पाहिलं तर आताच्या कंडिशनमध्ये पाहिलं, आता तर लेटेस्टमध्ये पाहिलं तर साऊथ इंडियन यांच्या माध्यमातून आपले सर्व हिरो हे बॅकफूटवर गेले आणि सर्व आता साऊथ इंडियनचं सर्व हिरो हिरोईन पाहिलं तर आज पिक्चर डबिंग हिंदीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू लॉंग ऑफ दिशेकडून सीमा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार. कम ऑन डीजे. तो हा षटकार असेल या टुर्नामेंट मधला. 41 धावसंख्या लागते धाव फलकावरती. काही समीकरण पाहिलं, एकीकडं काठीनं घोंगडं घेऊ द्या किर. कारण पाहिलं तर जुनी सुद्धा गाणी लावतात डीजे ऑपरेटर SCR साऊंड सिस्टीम माध्यमातून, ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजावर प्रहार करताना पाहायला मिळतंय. हॅट्रिक चेंडू होता षटकारांचा, पंचांकडे दाद असेल पण तो पंच दाद फेटवणार, कारण सफळ करण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव जातोय. जवळजवळ पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली. पहिल्या 2 चेंडूवर प्रहार केला, आक्रमक झाला फलंदाज तो म्हणजे चेतन. कारण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आक्रमक झाला होता. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला होता. त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा एकूण 11 धावा दिल्या होत्या, कारण 9 चेंडू होता, फ्रीट होता. पुन्हा एकदा तोच विजय नाईक गोलंदाजीसाठी आला तिसरा षटक फेकण्यासाठी. पुन्हा एकदा हा वायपार गेला, एक्स्ट्रा गवच्या दिशेकडे चेंडू केलाय, 1 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा कम ऑन डीजे. धाव संख्या झाली डबल करते 45. 45 28 या धावेवर नटावड खेळतोय तो म्हणजे चेतन. पाहिलं तर समीकरण अप्रतिम खेळताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न हुकला गेला. कारण चेंडू जातोय तो म्हणजे सिडी मिडॉन वरून ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. 1 धावेसाठी 1 धावेच्या मदतीने धाव संख्या पुन्हा एकदा वाढेल 46. 46 अंतिम चेंडू, अखेर चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. काहीसा समीकरण पाहिलं तर काय आहे, 29 या धावेवर नटावड खेळतोय तो म्हणजे चेतन, त्याची साथ देते तो म्हणजे सूरज.
16 या धावेवर पुन्हा एकदा खेळण्यासाठी पुन्हा एकदा ब्लॉक खोलला चेंडू फेकला परंतु तीच दिशा गेलंय एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे चेंडू जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार फील्ड होणार परंतु एकच धाव मिळणार एक धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 3 षटका अखेर धावसंख्या झाली दापलकरती ती म्हणजे 47 अंतिम षटक असेल अखेरचा षटक असेल यानंतर सामना असेल श्री गणेश सागाव वर्सेस प्रजेश 11 वाघोली हा पहिला कॉल असेल आपल्याला श्री गणेश सागाव वर्सेस प्रजेश 11 वाघोली पाण्याची सोय करायची आहे देऊ सर पाण्याची सोय करायची आहे कारण श्री गणेश सागाव वर्सेस प्रजेश 11 वाघोली हा पहिला कॉल असेल आपण टॉस बॉक्सची इथे हजर राहायचं आहे 3 कॉल दिले जातील 3 कॉलमध्ये आपण हजर झाले नाही तर पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या कारण आज नियमावली पाली तर अतिशय कडक आहे पाण्याची सोय करायची आहे देव मामा आपण पाण्याची सोय करायची आहे स्वतः बघा उपाध्यक्ष आलं कारण ते त्यांना जमत नाही कारण बापांचं तिकडे पाणी पाणी करतात परंतु उपाध्यक्ष इथे समोर झालेत चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार बंधू पाणी धाव संख्या झाली 47 अंतिम षटक असेल अखेर षटक असेल पाहिलं तर 28 या धावेवर नॉटआउट खेळतोय तो म्हणजे जवळपास चेतन 29 या धावेवर त्यानंतर सूरज त्याची साथ देते तो जवळपास 17 या धावेवर नॉटआउट खेळतोय पुन्हा एकदा अंतिम षटक असेल अखेर षटक असेल गोलंदाज नाव अविनाश नाईक असेल पाहिलं तर अविनाश नाईक आज पाहिलं तर विघ्नेश 11 स्टार ताडवागले ब हा फलंदाजसाठी आहे पात्रोदेवी सॉरी वरंडेपाडा हा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल परंतु पहिलाच चेंडू अप्रतिम फेकला गेला चेंडू पाहिला तर निर्धाव कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर चंद्रवाडी या संघाकडून कोण खेळला गेला होता कोण वाघ पिसालला होता कोण मारुतीचा गदा पिसालला होता तर तो मारुती होता चंद्रवाडी संघाचा कारण काल खुश होते ते म्हणजे आदित्य 1 स्टार 11 चंद्रवाडी संघाकडून अतिशय हुकमी एका ठरला होता तो म्हणजे मारुती काय फलंदाजी पाहायला मिळले होते त्याच्या माध्यमातून कारण वारंवार पाहिलं तर गदे फिरत होते त्याच्या फलंदाजीमधून पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज परंतु हा सुद्धा बॅक टू बॅक पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय निर्धाव पाहिलं तर चकवण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे हा गोलंदाज अविनाश नाईक पाहिलं तर मागच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर षटकार खेळला होता परंतु आता या 2 चेंडूवर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये दोन्ही चेंडू निर्धाव टाकतोय कारण सूरज कुठेतरी बीट होतोय कारण वारंवार पाहिलं तर गोलंदाज कुठेतरी अनुभव असेल क्लास असेल अनुभवीचा आणि कारण त्या पाहिलं तर फलंदाजी कसा खेळतो आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे अचूक टप्प्याचे पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोतरमध्ये फील्ड केली गेली परंतु एक धाव वाचवण्यात असमर्थ ठरला हा गोलंदाज तो म्हणजे अविनाश नाईक 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 48 या धावेवर येणारे अंतिम 3 चेंडू असतील कारण 3 चेंडूंचा खेळ होतोय जवळपास पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी अतिशय अप्रतिम फेकली गेली कारण पहिलं षटक फेकलं होतं तो म्हणजे योगेश नाईकच्या माध्यमातून त्याने फक्त 1 विकेट घेऊन 11 धावा दिल्या होत्या त्यानंतर संजय नाईक गोलंदाज आला त्याने 18 धावा दिल्या त्यानंतर पाहिलं तर विजय नाईक हा गोलंदाज आला त्याने 18 धावा दिल्या आणि आता पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली ती म्हणजे अविनाश नाईक यांनी येणारे अजून सुद्धा 3 चेंडू असतील येणारे सुद्धा अजून सुद्धा 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूमध्ये समीकरण किती उभारणार तो म्हणजे जवळपास पाहिलं तर तोरणपाडा संघ हा चेंडू डेट असेल जवळपास पंचांकडून घोषित होते चेंडू डेट आहे पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज
पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू डेट होतोय जवळजवळ पाहिलं तर काय झालं तर चेंडू वारंवार पाहिलं तर डेट होतोय कारण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर क्वालिफायर कोण ठरला असेल तर आई एकविरा खुटलवाडी संघ, त्यानंतर पायल 11 MK ग्रुप देवीवाडी संघ, त्यानंतर ओम नमः शिवाय म्हात्रोली संघ, त्यानंतर अनुज 11 सुरई संघ, त्यानंतर पाहिलं तर दुसऱ्या फेरीमध्ये पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आदिनाथ 1 स्टार 11 चंद्रवाडी संघ, त्यानंतर सागर 11 पिंपलवाडी संघ, त्यानंतर पाहिलं तर SB चिराग चिंचोळी संघ आणि त्यानंतर पाहिलं तर जिया एंजल खैरवाडी संघ असे हे क्वालिफायर झाले ते म्हणजे 2 दिवसामध्ये आणि हा अंतिम आज पाहिलं तर तिसरा दिवस आहे आणि ह्या चेंडूवर पाहिलं तर 2 धावीची गरज 2 धावीची मदतीने धावसंख्या वाढली धापालकावरती ती नो चेंडू आहे थर्ड अंपायर कडे इशारा आहे. चला नो चेंडू आहे थर्ड अंपायर कडून डिसिजन येतोय नो चेंडू आहे. चला चेंडू फ्री हिट असणार नो चेंडू असला का नाही चेंडू फ्री हिट असणार जवळपास पुन्हा एकदा फ्री हिटचा फायदा घेतलाय चेंडू हवेमध्ये झळकलाय परंतु झेल होणार परंतु चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा पाहिला तर रनआउट सर्व मध्ये बाद व्हावं लागलं बॅक टू पॉइंट डबल आउट कमॉन डीजे. डीजे पहिला गडी अनिकेत बाद झाला परंतु त्यानंतर काय पार्टनरशिप पाहायला मिळाली 52 या धावेची पार्टनरशिप दोघांमध्ये झाली परंतु दुसरा गडी बाद झाला बॅक टू पवेलियन दगाउट सूरज परतोय नवीन फलंदाज संजोग येतोय. पाहिलं तर अंतिम 2 चेंडू असतील संजोग खेळण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा हवा पार करण्याच्या प्रयत्नात परंतु तितकाच पाहिलं तर आता सुद्धा काय झालं त्याच रीत्या बॅक टू पवेलियन कमॉन डीजे.
अडकवण्याचा प्रयत्न करा. 40 ते 45. निश्चितच 40 ते 45, कारण जवळपास आता ते 40 ते 45 पाहायला मिळलं. कारण पहिले 2 मॅचेस पाहिलं तर 30+ इतका स्कोर होता, परंतु हा मॅच पाहिला तर 50+ झालेला आहे. कारण अडकवण्याचा प्रयत्न असेल पुढच्या संघासाठी. बेस्ट ऑफ लक सागाव संघ. त्यानंतर आपल्याकडे येतोय वाघोळी सर, किशोर नाईक सर. आपण सुद्धा अप्रतिम ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आहात. आपण सुद्धा आदिवासी प्रेमी मागच्या वर्षी सुद्धा गाजवली होती. तर आपल्याकडे पहिली फलंदाजी आहे, क्षेत्ररक्षण आपल्याकडे फलंदाजी आहे. तर आपण फलंदाजी माध्यमातून आपण कितीपर्यंत स्कोर उभारण्याचा प्रयत्न कराल? 60-65चा टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार आम्ही. निश्चितच कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 70+ झाला होता स्कोर एका मॅचमध्ये, आणि तोच आपण ती भूमिका घेऊन आज ती करण्याचा प्रयत्न असायला. कारण ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आपण आहात. निश्चितच बेस्ट ऑफ लक सर आपल्याला सुद्धा या मॅचसाठी. दोन्ही संघांना वाघोळी वर्सेस सागाव. कॉम्बॉक्स वेदांतजी कंटक. 12वा प्रतिनिधी द्या आम्हाला, नाही तर आपण पॅनलिस्ट केलं जाईल याची नोंद घ्या. 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे, नाही तर पॅनलिस्ट केलं जाईल याची नोंद घ्या. धन्यवाद धन्यवाद नरूभाई. या ठिकाणी ना फलंदाजीला सलामीचे फलंदाज योगेश नाईक आणि त्यांच्यासोबत सामना या ठिकाणी सुरू होतोय. स्ट्राइक एंडवर फलंदाज संजय नाईक, नॉन स्ट्राइक एंडवर योगेश नाईक. गोलंदाजी मार्कवर अनिकेत नाईक. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावांची गरज घेऊन या ठिकाणी वरंडेपाडा संघ आता फलंदाजीला आलाय. परंतु वरंडेपाडा संघासमोर निश्चित रूपानं ताडवागळे भ संघाचं आव्हान जे आहे ते आव्हान आता कशा प्रकारे पेललं जाईल. कारण यावेळी मात्र मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय वाऱ्याच्या ओघात सीमा रेषा पार. मोठा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. षटकार आल्यानंतर पहिल्या चेंडूची भरपाई जी होती ती भरपाई निघाली असं म्हणू शकतो. परंतु इथे मात्र अशा प्रकारचे अजून 3 ते 4 फटके मारावे लागतील, तेव्हा कुठेतरी आपण संतुलित धावसंख्येकडे येऊ. या गोष्टीची देखील जाणीव घेणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा शफल झाला. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलं, चेंडूला पाठवलं. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा रेषा पार. कमॉन डीजे. अप्रतिम फटका आला या चेंडूवर देखील. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर चौकार. धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजेच 10 धावा. 44 धावांची अजूनही गरज. येणारे चेंडू असतील 21. पुढचा चेंडू यावेळी देखील मोठा फटका. वाऱ्याचा वेग पुन्हा एकदा चेंडूला घेऊन जाईल डीप मिडविकेट सीमा रेषा पार. तिसरा षटकार आलाय. फलंदाज
दुसरा षटकार आलाय फलंदाज संजय नाईकच्या बॅट मधून. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू पाहायला मिळत आहेत. झालेले 4 चेंडून अखेर धावफलकावर 16 धावा लागल्या गेल्यात. 38 धावांची अजूनही गरज. 20 चेंडू बाकी आहेत. दर्णे गुरुजींच्या माध्यमातून अप्रतिम स्कोरिंग केलं जातं. इथे मात्र यावेळी पंचांकडे दाद मागितली. पंचांनी डेथ बॉल घोषित केलाय. कारण झालंय असं की इथे आता गोलंदाजाला विचार करणं गरजेचं आहे. काही ज्या चुका होत आहेत त्या सुधारणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा लीडिंग एज घेऊन चेंडू गेलाय थर्ड मॅन रिजनला. बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा लीडिंग एज नाही आहे तर पंत सांगतायत बाईच्या स्वरूपात चेंडू जाईल. या 4 धावानिशी धावफलकावर पहिल्या 5 चेंडूंवरच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. थांबा जरा वेळ तुम्हाला थांबवतोय. अजय वाघमारे हा मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. आपण मॅन ऑफ द मॅच साठी लगेच यायचं आहे टॉस बॉक्सवर. अजय वाघमारे. या ठिकाणी या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर धावफलकावर 20 धावा आल्यात. अंतिम चेंडू. यावेळी मात्र हा चांगला चेंडू आहे. परंतु विचार करा दर्णे गुरुजी योगेश नाईक सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकवर आहे. जी कामगिरी योगेश नाईकनं केली होती ती कामगिरी पहिल्या षटकामध्ये आज संजय नाईक करतोय. आणि असं असताना जर तुमच्या संघाचा टॉपचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहून हा खेळ बघत असेल तर विचार करा, किंवा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तुमच्याकडं हा खेळ दाखवत असेल तर तुमचा कर्णधार किती घातक आहे याच्यासाठी. आणि असं असल्यामुळे ताडवागले संघाला आता विचार करणं गरजेचं आहे. कारण जिंकण्यासाठी 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये या धावा ऑलमोस्ट डिफेंड झाल्या होत्या. पण असं असताना आत्ता मात्र निश्चित रूपानं योगेश नाईकचं आव्हान या ठिकाणी पेलवणं शक्य होईल का? कारण 2 एंड आहेत. एकीकडे जर पाहिलं तर आपण स्टेज एंड आहे ज्याला एंड क्रमांक 1 म्हणू शकतो किंवा एंड क्रमांक 2 म्हणू शकतो. आता एंड क्रमांक 2चा असा विषय आहे की या ठिकाणी लेग साईडला वाऱ्याचा ओघ जो आहे तो ओघ तेवढा नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं योगेश नाईक हा तंत्रशुद्ध फलंदाज आता स्ट्राईकवर आलाय. कारण योगेश नाईक ऑफ साईडला चांगला खेळतो आणि या गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी योगेश नाईकसाठी तुम्ही बघू शकाल लॉंग ऑफला किंवा वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि 38 सर्कलच्या बाहेर निश्चित रूपानं आता डीप एक्स्ट्रा कव्हर देखील योगेश नाईकसाठी तैनात आहे. त्याच्यानंतर एक काऊ कॉर्नर लावला गेलाय. त्याच्यानंतर एक डीप मिड विकेट आहे. त्याच्यानंतर एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर एक लॉंग लेग लावलाय. आणि जर सर्कलचा विचार केला तर सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि त्याच्यानंतर आपण विचार केला तर एक शॉर्ट मिड विकेट आहे. तर या प्रकारची या ठिकाणी खेळी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. पहिला चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली. रनआउटची संधी. घाई गडबड. इथे मात्र गच्चाळपणा पाहायला मिळाला. योगेश नाईक या ठिकाणी एक फलंदाज 2 धावा धावलाय. ही धाव होत होती परंतु योगेश नाईकने नाकारली. ही धाव पूर्ण होऊ शकली असती पण योगेश नाईकने नकार दिला आणि इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज संजय नाईकचा विकेट देऊन गेलाय. कमॉन डी.
नवीन फलंदाज अविनाश आलाय, परंतु इथे मात्र आता योगेश नाईकला जबाबदारी खेळी करावी लागेल. 17 चेंडू 34 धावांची गरज, प्रति षटक 12 धावा, प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. आणि असं असताना योगेश नाईक ती खेळी करणार का? पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी सज्ज, सामना करेल योगेश नाईक. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिमरित्या लेट कट केलंय, चेंडूला 1 बाउन्स पाठवून दिलं. योगेश नाईक याच खेळासाठी प्रसिद्ध आहे. आणि असं असताना इथे मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण खाली होतं आणि त्याच्यामध्ये हा चौकार लगावलाय. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रवी आलाय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवला. योगेश नाईकचा हा झेल आहे आणि त्या झेल मध्ये कोणत्याही प्रकारची रुची दाखवलेली पाहायला मिळालेली नाही आहे. कारण हा जर विकेट मिळवला असता तर ताडवागळे संघ या सामन्यामध्ये आपण फ्रंट फूटवर असतात. पण असं असताना आपण हा जो खेळ केलात त्या खेळामध्ये योगेश नाईकचा झेल सुटलाय. आता झेल सुटलाय की खेळ सुटलाय हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये कॅचेसला जास्त महत्त्व दिलं जातं. नेहमी म्हटलं जातं टेक कॅचेस अँड वन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ. परंतु या ठिकाणी ना झेल आहे आणि आता इथे खेळाचं काय होणार? चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिलाय. या ठिकाणी यष्टीरक्षकाचं कौतुक असेल ज्याने या चेंडूला थांबवलं, अडवलं, रोखलं. कारण इथे मात्र या प्रकारचे चेंडू देखील रोखणं गरजेचं आहे. आणि या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 26 धावा आहेत. जिंकण्यासाठी दरणे गुरुजी 14 चेंडू 28 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना योगेश नाईक फलंदाजीसाठी सज्ज. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी इनसाइड आउट, अप्रतिम फटका, अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, अप्रतिमरित्या चेंडूला वाईडिश लॉंग ऑफच्या वरून पाठवलंय. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या साह्यानं 4 धावांसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 13 चेंडू 24 धावांची गरज. बघा सगळ्यात मोठी धावसंख्या असेल 54 धावा म्हणजे. पण अगदी सहज योगेश नाईक आणि त्याचा संघ या धावसंख्येच्या माघारी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निश्चित रूपानं पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश आहे. यावेळी पुन्हा एकदा स्टिअर केलंय, फक्त दिशा दिली, चेंडूला लॉंग स्टॉप रिजनला पाठवलं. चेंडू आलाय समालोचन कक्षाच्या दिशेने, खणखणीत चौकार. कमॉन डीजे. तत्पूर्वी आदिवासी समाज विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय चांगू मेंगाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो मेंगाळ साहेब आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी या चेंडूवर चौकार आला आणि खऱ्या अर्थानं 2 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावर आल्यात. म्हणजे जे 54 धावांचं कठीण वाटणारं आव्हान होतं ते आव्हान अगदी सहज पेलवण्याचं काम या ठिकाणी योगेश नाईक आणि संजय नाईकने केलेलं पाहायला मिळालं. आणि असं असताना आता मात्र या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ होणार? कारण योगेश नाईकचा एक झेल अजिबात जज न करता सोडून दिला होता आणि त्याच्यानंतर योगेश नाईकनं लगेचच 2 चौकार लगावले होते. आणि मग निश्चित रूपाने याच गोष्टीची जाणीव ठेवून कुठेतरी आता फलंदाजी करणं गरजेचं आहे, कुठेतरी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज अशोक असेल. अशोक कशा प्रकारची गोलंदाजी करणार? 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. अशोक गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल फलंदाज अविनाशसाठी. पहिला चेंडू अशोकच्या माध्यमातून अविनाशसाठी फेकला जाईल. अविनाश समोर कशा प्रकारची गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून केली जाईल, कशा प्रकारचा खेळ अशोकच्या माध्यमातून होईल ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू
यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अविनाशला धरणे गुरुजी काय करायचं आहे तर योगेश नाईकला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. योगेश नाईक जवळ स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी आता मात्र अविनाशला फलंदाजी करायची आहे. स्वतःमध्ये क्षमता असेल, स्वतःच्या रेंजमध्ये बॉल असेल तर त्याला बाहेर मारणं नक्कीच योग्य ठरेल, परंतु जर आपल्याला या चेंडूंना फेस करता येत नसेल तर नॉन स्ट्राईकला जाऊन उभं राहणं कधी योग्य आहे. अशा प्रकारचा प्रयत्न करून आपण आपल्या संघालाच नुकसान देऊ शकतो. नक्कीच पंचांचा योग्य इशारा आलाय, कारण फलंदाज शफल झाला होता. अगदी तीनही स्टंप त्यानं दाखवले होते. पंचांकडे यस फेकी गोलंदाजाचा रिव्ह्यू घेतलाय, फेकी गोलंदाजाचा रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर आहेत आपल्या इथे, ते लगेचच सांगतील. नो चेंडूचा इशारा आलाय, म्हणजे आता हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही आणि नियमाप्रमाणे 2 धावांची पेनल्टी देखील लागेल. त्याच्यानंतर हा नो चेंडू दिला जाईल, फ्री हिट असेल आणि याच गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाहीये. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन गोलंदाज गुरुनाथ आलाय. आता इथे गुरुनाथ काय करणार, कारण जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज गुरुनाथ सज्ज. फ्री हिट चेंडू असेल आणि फ्री हिट चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात योगेश नाईक बीट झालाय, म्हणजे आता फ्री हिट तर कायम असणार आहे, 1 धाव देखील मिळेल. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज राहील, म्हणजे जर इथे आता ठरवलं तर या षटकातच सामन्याचा निकाल लावला जाऊ शकतो. योगेश नाईककडे ती क्षमता आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फ्री हिट चेंडू असेल, सामना करेल योगेश नाईक. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, यावेळी मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येत एकही धावेची वाढ पाहायला मिळत नाही आहे. 10 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका आलाय. नक्की चेंडू वाऱ्याच्या ओघानं चेंडू जाईल योगेश नाईकच्या बॅट मधून. एक ब्रँडेड फटका, ब्रँडेड षटकार. कसं असतं, तुम्ही गोल हात फिरवणं गरजेचं आहे आणि असं असताना पंचांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते. कित्येकदा पंचांवर गोलंदाज जे आहेत ते दबाव टाकण्यासाठी येतात, परंतु इथे पंच कोणत्याही दबावाला बळी पडणारे नाही आहेत. या चेंडूला मात्र अगदी योग्यरित्या गाठलंय, लेग स्टंपच्या दिशेनं चेंडूला पकडलंय फलंदाज योगेश नाईक. बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे.
झालाय, मोठा गडी बाद झालाय. परंतु जर धरणे गुरुजी विचार केला तर योगेशनं आपलं काम मात्र चोख बजावलंय. 8 चेंडू आणि 9 धावांवर खेळ आणून ठेवलाय. आणि असं असताना नवीन आलेला फलंदाज विजय नाईक, नवीन फलंदाज विजय नाईक. पुढचा चेंडू. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यस, विजय नाईक धसाडे पुणे गावातला आहे आणि तिथून मात्र आज या प्रीमियर लीग मध्ये वरंडेपाडा संघासाठी खेळतोय. 7 चेंडू 9 धावांची गरज पुन्हा एकदा विजय नाईकसाठी. विजय नाईककडे क्षमता आहे. या चेंडूवर देखील विजय नाईक मोठा फटका खेळू शकतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा योगेश नाईक बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. काय झालंय नरूबाई, इथं मात्र कशा प्रकारचा खेळ फिरलाय. असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. योगेश नाईकनं घर फिरवलं आणि आता घराचे वासे काय करतायत, कशा प्रकारचा खेळ करतायत. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावांची गरज. धावफलकावर धावा झाल्या धरणे गुरुजी 45. म्हणजे विचार करायचा झाला तर 54 धावांचं लक्ष होतं. इथे नक्कीच धरणे गुरुजी असे स्कोरर बसलेले आहेत. एक वेळ तुम्ही कॉम्प्युटरवर संशय घेऊ शकता, पण धरणे गुरुजींच्या स्कोरिंगमध्ये कधीही संशयास्पद कामगिरी होत नाही. म्हणजे रायगड जिल्ह्यातील नामवंत स्कोररपैकी एक असे धरणे गुरुजी आहेत. अलिबाग तालुक्यात कुठलीही स्पर्धा असो तरी देखील धरणे गुरुजी आपल्याला कायम पाहायला मिळतात. पेशानं मुख्याध्यापक आहेत, नुसते शिक्षक नाहीत तर मुख्याध्यापक आहेत. परंतु असं असताना क्रिकेटचं प्रेम देखील जपले धरणे गुरुजी. डे नाईटच्या स्पर्धा देखील धरणे गुरुजींच्या माध्यमातून चालू आहेत आणि इथे मात्र ती कामगिरी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज चेतन पवार. स्ट्राईक एंडवर अविनाश नाईक, नॉन स्ट्राईक एंडवर विजय नाईक. अविनाश, विजय, चेतन कोण या ठिकाणी बाजी मारणार. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे निश्चित रूपानं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय चेतन पवार. पहिला चेंडू घेऊन चेतन पवार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज अविनाश आणि पहिल्याच चेंडूवर मोठं नाव घेऊन गोलंदाज आला होता, पण अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला. पंचांकडे दाद मागितली, पंचांकडे इशारा केला. पंचांनी मात्र कोणताही संकोच मनात न ठेवता अगदी योग्यरित्या जमिनीला दोन्ही हात समांतर केले. चेंडूला वाईड घोषित केलं. 6 चेंडू 8 धावांची गरज. बघा कशा प्रकारचा खेळ आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय चेतन पवार आणि सामना करेल फलंदाज अविनाश नाईक. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला गॅप निवडलाय, चांगला फटका खेळून काढलाय. निश्चित रूपानं चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. अप्रतिम फटका, खणखणीत चौकार. कमॉन डीजे. गरज आता मात्र समीकरण सोपं झालंय. 6 चेंडू 9 धावांची गरज होती, तिथून एक वाईट चेंडू पडला. 6 चेंडू 8 धावांवर समीकरण आलं. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांवर समीकरण आहे. अगदी अप्रतिम खेळी. 50 धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजेच वरंडेपाडा संघाच्या. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळाले वरंडेपाडा संघाकडून. निश्चित रूपानं ताडवागले संघाच्या गोलंदाजांना पहिल्या चेंडू पासूनच त्यांनी बॅकफुटवर टाकायचा प्रयत्न केला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे.
5 चेंडू आणि 4 धावांची गरज. फलंदाजीसाठी असलेला फलंदाज अविनाश मात्र आपल्या संघाला एक तारक कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी पुन्हा एकदा टॅप केलंय, चेंडूला स्टिअर केलंय, यष्टीरक्षकाची चूक. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. यस इट इज. विजय नाईक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 1, 2 आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे, त्यामुळे 4 चेंडू 1 धाव तर काढावीच लागेल. पण असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी वरंडेपाडा संघानं अप्रतिम कामगिरी केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा वरंडेपाडा संघाच्या क्रिकेटसाठी. अप्रतिम क्रिकेट वरंडेपाडा संघाच्या माध्यमातून खेळलेलं पाहायला मिळालंय ताडवाकले संघानं. निश्चित रूपानं 1 धावेची गरज. यावेळी मात्र चांगला फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये विजयच्या बॅट मधून विजयी चौकार आणि या सामन्यामध्ये विजयी झालाय पात्रुदेवी व